हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी व्लॉग इथेच सुरू करते. तुमच्याशी बोलता बोलता थोडंसं स्किन केअर करून घेते. ओके, माझं मॉर्निंग रुटीन मी आज तुम्हाला दाखवत नाहीये, कारण की ते मला थोडंसं मोनोटोनस वाटलं. रोज रोज तेच दाखवणं, बिफोर वर्किंग आउट, बिफोर रनिंग, स्किन केअर करणं किंवा डॉग फीडिंग करणं किंवा घरी आम्ही लोक जे चहा प्यायला बसतो सकाळी ते दाखवणं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला परत रिपीट मध्ये नाही दाखवते आणि इथून ब्लॉग सुरू करतेय. आणि थोड्याशा वन ऑन वन गोष्टी सुद्धा बोलायच्या होत्या तुमच्याशी. त्या बोलता बोलता मी विचार केला की आज ब्लॉग शूट करते. आज मी किचनचा ताबा घेणार आहे. बाय द वे, आज मी व्हेजिटेबल बिर्याणी बनवणार आहे. आणि जे लोक मला ओळखत असतील का जे लोक माझे ब्लॉग्स फॉलो करत असतील त्यांना माहिती असेल की मी कुकिंग ह्या शब्दाने मी घाबरते, अशी बॅक ऑफ करते की नाही नाही नाही, इट इज नॉट माय कप ऑफ टी. पण जेव्हा माझी इच्छा होते, माझी मनातून इच्छा होते, तेव्हा मी खूप छान जेवण बनवते. तर तुम्ही माझ्या आई बाबांना विचारू शकता. आणि आज तोच दिवस आलेला आहे जेव्हा मला मनातून इच्छा झालेली आहे. आणि मला तुमचे रिमार्क्स घ्यायला आवडेल. एनिवेज, 2025 तुमच्यातनं काही लोकांना माहिती असेल का, काही लोकांना नसेल माहिती. माझी रनिंग जर्नी 2025 म्हणजे ऑलमोस्ट 1 जॅन पासून सुरू झाली आहे. आणि ती अगदी ऍक्सिडेंटली सुरू झाली आहे. मी बिलकुल प्लॅन नव्हती केली. आधी मी जे रनिंग करायचे ना, ते मी अगदीच मला इच्छा आहे, मला आवडतं म्हणून रनिंग करायची. बट आता जेव्हा मी रनिंग करते, बिफोर रनिंग वॉर्मअप एक्सरसाइजेस, आफ्टर रनिंग वॉर्मअप एक्सरसाइजेस, आणि रनिंग करताना सुद्धा हार्ट रेट तुमचा केवढा आहे ते चेक करत राहणं, तुमची पेस केवढी आहे त्याच्यावर कंट्रोल असणं, ह्या सगळ्या गोष्टींवर बारीकाईने लक्ष ठेवणं, हे आता मी करायला लागली. म्हणजे आधी जेव्हा मी रनिंग करायचे तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचं नॉलेजच नसायचं. सो मी अशी रॅन्डमली रनिंग करायचे. माझ्या डोक्यात एक अजून थॉट होता की असं म्युझिक ऐकल्याशिवाय तर कोणी रनिंग कसं करू शकतं. म्युझिक तर हवंच ना. म्हणजे ऑफकोर्स म्युझिक असलं, कानात वाजत असलं, तर त्याच्या बीट्सने तुम्हाला एक पळायचा जोश मिळतो आणि तुम्ही लॉंग डिस्टन्स पळू शकता. तुम्हाला थक नाही जाणवत किंवा तुमचं डोकं कॉन्स्टंटली त्या गोष्टीमध्ये एंगेज राहतं त्या बीट्स वरती. सो तुम्ही थकलाय का, अजून किती पळायचं, हे सगळे थॉट्स तुमच्या डोक्यात नाही आहेत. बट देन एक दिवशी ऍक्सिडेंटली असं झालं की माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन होती. त्या दिवशी सॉंग्स मी नाही ऐकू शकले. सो विदाऊट सॉंग्स मला पळावं लागलं. त्या दिवशीचं रनिंग जे होतं ना, ते इतकं ब्युटिफुल होतं. मी तुम्हाला काय सांगू, की मज्जा आली ते त्या दिवशी रनिंग करताना. मला लिटरली रिअलाइज झालं की आय कॅन हिअर आउट माय थॉट्स लाऊड अँड क्लिअर. मी माझी हार्टबीट ऐकू शकते, मी माझी हार्टबीट फील करू शकते. मला किती घाम येतोय, माझी स्वतःची बॉडी, हे सगळं मी इनसाइड आउट ऑब्झर्व करू शकते. मी नेचरशी कनेक्ट होऊ शकते. आय कॅन स्टेप इन टू द मेडिटेटिव्ह झोन. सो या खूप सगळ्या गोष्टी घडल्या त्या एकाच दिवसात. तो दिवस आहे आणि आजचा दिवस मी विदाऊट म्युझिक रनिंग करते आणि मला इतकी मज्जा येते. आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे जी मी अजूनपर्यंत कोणाबरोबर शेअर नाही केली, विच इज 24 मध्ये मी लिटरली गाढवासारखं काम केलंय. मी इतकं काम केलंय. आय एम द ओनली अर्निंग मेंबर इन माय हाऊस. ही गोष्ट माझ्या डोक्यात इतकी फिट झालेली, इतकी वेड्यासारखी फिट झालेली की मला पैशांशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. म्हणजे पैशांशिवाय इन द सेन्स कामाशिवाय. बस काम काम काम, प्रोजेक्ट्स वर प्रोजेक्ट्स. जे लोक माझे व्लॉग्स बघत असतील आणि जे लोक मला इन पर्सन ओळखत असतील त्यांना माहिती असेल की मी रायटिंगचं काम करते, विच इज ट्रान्सलेशन. डबिंगच्या स्क्रिप्ट ट्रान्सलेट करण्यासाठीचं मी काम करते. सो ते इतकं भरभरून मी काम केलंय 2024 मध्ये. ऑफकोर्स त्याचा एक फायदा सुद्धा झालेला आहे मला. मी त्याच्यामुळे चांगली एक अमाऊंट सेव्ह केलेली आहे आणि त्यामुळे आता मला ऍट प्रेझेंट एन्झायटी नाही होते. आणि ह्या वर्षीचा माझा अजेंडाच हा आहे की मला पैशांमागे नाही पळायचंय. स्वतःसाठी 1 वर्ष जगून बघू तरी काय होतंय. आणि त्यामुळे मी ह्या वर्षी डिसाईड केलंय की मला फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगायचंय. बघूया काय होतंय. सो ह्या वर्षी माझं फुल फोकस असणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती, जी माझी खूप वर्षांची इच्छा होती. आणि मी फक्त एक वेळ शोधत होते की करेक्ट वेळ आला, मला कामातून वेळ मिळाला की मग मी युट्यूबला वेळ देईन. बट नो, दिस इज माय वर्क. हे मला मनापासून आवडतं करायला आणि हे मी पैशांसाठी नाही करत आहे. ह्या वर्षी मी फक्त आणि फक्त ह्या कामाला प्रायोरिटी देणार आहे. अपार्ट फ्रॉम दिस, रनिंग आणि मेडिटेशन. म्हणजे ह्या वर्षीचा 2025 चा माझा अजेंडा आहे रनिंग प्लस मेडिटेशन प्लस युट्यूब. आणि विल सी कशी माझी जर्नी शेपअप होतीये. आणि आय एम तो व्हेरी एक्सायटेड. आय एम नॉट एट ऑल अँक्शियस, आय एम नॉट एट ऑल नर्वस की काय होईल कसं होईल. माझं मन खूप शांत आहे आणि ते मे बी कदाचित मेडिटेशन स्टार्ट केल्यामुळेच झालं असेल. एव्हरीडे मेडिटेशन प्रॅक्टिस हेल्प्स अ लॉट, ट्रस्ट मी गाईज. सो या आजच्या दिवशी खूप जास्त गप्पा झाल्या आणि मला या गप्पा मारून खूप 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 बरं वाटलं. आय जस्ट होप अँड विश की मी असेच वन ऑन वन सेशन्स तुमच्या बरोबर अजून जास्त करत राहीन. बिकॉज या वर्षी मी आता युट्यूबला प्रायोरिटी देतेय, तर मी यावर्षी युट्यूब बाबतीत
खूप सगळ्या बारीक बारीक गोष्टी एक्सप्लोर करणार आहे. अँड आय जस्ट विश अँड होप की तुम्ही सगळे माझ्या बरोबर असाल. तुम्हाला सगळ्यांना माझे व्लॉग्स आणि माझ्या गोष्टींशी जर का थोडेसे पण कनेक्ट होत असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अजून नसेल केलं तर ऑफकोर्स. आणि येस, आता मी तुम्हाला भेटवते एकदा आईला. बाबा बाहेर गेलेले आहेत आणि नंतर आपण बघणार आहोत की माझी व्हेजिटेबल बिर्याणी कशी बनतीये. तर चला. गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्या मुली नाहीये. जे मुलं मुली बायका. आज माझं गुळाच्या पोळ्यांचा ऑर्डर झाला की आज माझा आहे मेथकुटाचा दिवस. मेथकूट करणार आहे आज. मध्येच मी सांबार मसाला पण केला. 2 दिवसांनी चाट मसाला जास्त लागतो लोकांना ना. हा, आईने गुळ तयार केलेला आहे गुळाच्या पोळ्यांचा. आज तिला 12 गुळाच्या पोळ्या द्यायच्यात. जाऊन खाऊ जरा. येस, गजानन महाराज. किती सुंदर दिसतोय फोटो बघा. आई इथे मस्त ऊन खायला बसलीये. आमच्या गॅलरीत इतकं मस्त ऊन येतं सकाळी. हाय गाईज, मी आता बिर्याणी बनवायला सुरुवात करते. सगळी प्रिपरेशन करून ठेवली आहे, व्हेजिटेबल चॉपिंग वगैरे. ओके, सो ह्यावेळी मी चॉपिंग वगैरे तुम्हाला दाखवण्यात वेळ वाया नाही घालवते. हे मी इथे ठेवलंय पाणी उकळायला, स्वच्छ पाणी, ज्याच्यात आपण राईस बॉईल करणार आहोत. आणि हा आहे बिर्याणी मसाला, हा आहे किचन किंग मसाला, हे सोयाबीन मी गरम पाण्यात भिजवून ठेवलेले, हे आहे पनीर, हे आहे टोमॅटो प्युरी, हे आहे मटार, हे आहे आलं आणि मिरच्यांची पेस्ट, सिमला मिर्च, गाजर, फ्लावर, ओला लसूण, बटाटा आणि दॅट्स इट. हे तेजपत्ता, दालचिनी, हे काय कोणचं चंद्रफूल का काय म्हणतात त्याला, लवंग, ह्या गोष्टी आपण टाकणार आहोत उकळत्या पाण्यामध्ये. आणि राईस मी भिजवून ठेवलेला आहे ऑलमोस्ट 1 तासापासून. सो आता आपण सुरुवात करूया. मी इथे कॅमेरा सेट करते. आय जस्ट होप की हा कॅमेरा अँगल करेक्ट असेल. ह्याच्यावर आपण ऍड करूया भाजीचा एक लेअर जे आपण बनवलंय. भाजीच्या लेअर वरती आपण ऍड करणार आहोत राईस. राईस जरा सुट्ट पसरून टाकायचं आहे. त्याच्यावर ऍड करायचं आहे परत एकदा भाजीचं लेअर. सो लेअरला व्यवस्थित पसरून घेऊया. आता टाकणार आहोत राईसचं लास्ट लेअर. बिकॉज हे लास्ट लेअर आहे तर याला आपण जरा व्यवस्थित पसरून घेऊया सो दॅट इट लुक प्रेझेंटेबल. वरतून ऍड करूया कोथिंबीर आणि जे केशरचं आपण मिक्सचर प्रिपेअर केलेलं आहे ते ऍड करूया. We'll give this whole thing beautiful aroma. टंटडॅंग. आई बाबा तयार आहात? माझा राईस तयार आहेस? बर चला, आता मी भात दाखवते. अरे, बिर्याणी दाखवते. ओ माय गॉड. आता आई तू सर्व करशील फक्त. रिपीट घ्या. आवडलं की मग रिपीट घ्या. वाव, पण दिसायला तर खूप टेस्टी दिसतंय. थोड्याशा चवीला चांगले, थोडं तिखट. बाहेरच्यांना आवडेल, आपण कमी तिखट खातो म्हणून बाकी छान झालंय. यार आईनी आता मला एक खूपच मजेशीर प्रश्न विचारलाय. आई, काय विचारलं तू आता मला? कोणाचा लाल रंगाचा फोन आलेला. मी आईला थोड्या वेळा आधी एका गोष्टीने एज्युकेट केलं की जेव्हा स्पॅम कॉल्स येत असतात तेव्हा ट्रू कॉलर वरती त्याचं जे नाव दाखवतात ते रेड कलरचं दाखवतात आणि त्याच्यावर स्पॅम लिहिलेलं असतं. तर आईने मला अगदी सहज, खूपच इनोसेंटली हा प्रश्न विचारला, माझ्या ह्याच्यात आलेत का लाल फोन? आत्ता मी आणि आई जातोय हळदी कुंकाला माझ्या मावशीच्या घरी. आत्ता वाजलेले आहेत 6:30.
चला बाय बाबा. जय गजानन. टायमात जेवून घ्या. बाय. असं नका करू. पण तुम्ही एकटेच आहात जेवायला घरी. असं नका जगू लगेच. मी तर પહેરવું હોય તો કઈ કીધું હોત ના તું કપડા ના આવે એ કલર દીદી કુટના આવે બાકી ઘાસો દીદી